वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला जिल्ह्यातील रांजणगाव शेणपुंजी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। विविध सामाजिक, राजकीय, व्यापारी संघटनांनी या बंदमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत व्यवहार पूर्णपणे बंद ठेवले। आझाद समाज पार्टीनेही आंदोलनात सहभागी होऊन बंदला पाठिंबा दर्शविला। जंतर मंतर आंदोलनाच्या माध्यमातून सरकार विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता निवेदने सादर केली। बाळासाहेब आंबेडकरांचा बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा हात दिलेली होती श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी। तसेच आपल्या रांजणगाव या शहरामध्ये बंद पुकारण्यात आलेला आहे। सगळीकडे कडकडीत बंद आहे। जाणून घेऊया प्रतिक्रिया काय सांगतात। बाळासाहेब आंबेडकर यांनी या बंद महाराष्ट्रामध्ये पुकारला आणि त्या अनुषंगाने सर्व पक्षीय या बंद मध्ये मी आझाद समाज पार्टीच्या वतीने एक जिल्हा प्रमुख या नात्यानं या बंद मध्ये सहभागी झालो आणि ज्या जंतर मंतर मैदानावर या नरेंद्र मोदीने या विद्यार्थ्यावर लाठीचार्ज केला आणि अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी जखमी केले। प्रथम मी या भाजप सरकारचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला या ठिकाणी सांगायचं आहे की हे सरकार गोरगरिबाचं नसून, कष्टकऱ्याचं नसून, कामगारचं नसून, शेतकऱ्याचं नसून, हे सरकार भांडवलदाराचं आहे। या देशाचं भवितव्य हे सर्वसामान्य विद्यार्थी आहेत, पण या देशाला विद्यार्थ्यांची कुठल्या प्रकारची गरज नाहीये। नेट पेपर फुटी या ठिकाणी करतात, लाखोचा भ्रष्टाचार या ठिकाणी करतात आणि सर्वप्रथम नरेंद्र मोदी या मुख्यमंत्र्यांना पाठीचं घालायचं काम हे भाजप सरकार करीत आहे। मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे की ज्या जंतर मंतरवर लाठीचार्ज झाली त्या लाठीचार्ज करणाऱ्याला सर्वांना या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे आणि नेट पेपर फुटी प्रकरणी जो प्रकार या ठिकाणी घडला आहे धर्मेंद्र प्रधान यांचा या ठिकाणी राजीनामा झाला पाहिजे। या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच या ठिकाणी सांगायचं। तसेच आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत। काय सांगाल काका आज बंद बाळासाहेबांना जी महाराष्ट्राची आजची बंद दिली ती विद्यार्थी संदर्भामध्ये, तर ती एक विद्यार्थ्यावर जो अन्याय आहे तो अन्याय सण आम्ही करणार नाही। लोकशाही मार्गाने आम्ही धरणे आंदोलन पूर्ण महाराष्ट्र बंद करणार आहे अशी बाळासाहेबांची हाक होती। तरी जनतेने आम्हाला राजनगाव मध्ये 100% प्रतिसाद दिला। राजनगाव मी 80% 100% बंद केलं मी असंही मानतो। सुप्रीम कोर्टाच्या जजनी सांगितलं की आमच्याकडे व्हिडिओ पाहण्यास वेळ नाही, याकडे तुम्ही कसं बघता? न्यायपालिकेवर हा नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा दबाव आहे मी असं मानतो। म्हणजे यांना हुकुमशाहीचे एक पाऊल आहे। या निमित्ताने आव्हान काय करणार तुम्ही महाराष्ट्रातील जनतेला? आम्ही आव्हान करणार, आम्ही जनतेच्या कोर्टात जाणार आणि हे जोपर्यंत हे वर्गीकरण मला समाजाचं जे काही मुद्दे आहेत सुप्रीम कोर्टाचे समाजाच्या जर डोक्यात आणून जर दिले तर समाज एक करला तर सुप्रीम कोर्टाला सुद्धा निर्णय बदलावा लागेल। आज राजनगाव मध्ये कुठून पासून कुठपर्यंत बंद आहे? पूर्ण राजनगाव हे पूर्ण परिसरने पूर्ण MIDC एरिया जे आहे वाळूज जोगेश्वरी राजनगाव सर्व परिसर सर्व बंद आहे। ओके, धन्यवाद।